अमरावतीत निघाली कर्णबधीर मुलांची जनजागृती रॅली. 3 मार्च जागतिक कर्णबधीर दिनाचे औचित्य. प्रतिनिधी सागर सवालाखे. समाजामध्ये कर्णबधीर मुलांचे पाहिजे तशी माहिती अजूनही समाजात पोहोचलेली नाही. कर्णबधीर मुलांबद्दल समाजात जनजागृती व्हावी. आज मुलं जन्मतः कर्णबधीर असल्यास कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीच्या सहाय्याने ऐकू शकतात. सुदृढ नॉर्मल मुलाप्रमाणे ते त्यांचे जीवन जगू शकतात, ऐकू बोलू शकतात. आणि म्हणूनच नवजात बालकाच्या कानाची तपासणी लगेच करा. मुलाचे जीवन सुखी आणि समृद्ध करा. नॉर्मल मुलाप्रमाणे जीवन जगता आले पाहिजे हा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. रिपीट. नॉर्मल मुलाप्रमाणे जीवन जगता आले पाहिजे हा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. रॅलीची सुरुवात धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरपासून ते राजापेठ चौकापर्यंत काढण्यात आली. नवजात बालकाच्या कानाची तपासणी झाली पाहिजे. कॉक्लिअर इम्प्लांट हेच आमच्या मुलांचं वरदान आहे असं घोषवाक्य देत धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरची मुले चिमुकल्या पावलांनी पालक वर्ग, शिक्षक वर्ग, थेरपिस्ट, मोरे हेअरिंग स्पीच थेरपी सेंटरचे ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर लक्ष्मण मोरे सर यांनी पायी जोरदार पद्धतीने रॅली काढली. रॅलीची सांगता राजापेठ ते नवाथे येथील धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटर येथे करण्यात आली. अशा प्रकारे जागतिक कर्णबधीर दिन साजरा करण्यात आला. कर्णबधीर जनजागृती रॅलीमध्ये पालकवर्ग यांनी उपस्थिती दाखवली. राम शिंदे, अमोल इंगोले, अमोल बानोडे, शुभम जुमडे, प्रशांत लांडे, सुभाष टेकाम, शेखर घटी, भारत मोहोळ, स्वप्नील खडसे, अमोल डोंगरे, दानिश खान, प्रांजली शिंदे, मेहविश खान, भारती इंगोले, हर्षा काजळीकर, सुनीता टेका, माधुरी बानोडे, चित्रा घटी, मनीषाताई, पूजा खडासे, माधुरी डुकरे, प्रियंका देशमुख, दिनेश डोद. थेरपिस्टमध्ये प्रियंका बाविस्कर, जयश्रीताई, पूजा भोपाळे, राधा निंबोळकर, शीतल कालकर, प्रियंका गाढवे, वैशाली भुयारी यांनी उपस्थिती दाखवली होती. नमस्कार, मी लक्ष्मण मोरे, श्रवण व वाचा उपचार तज्ञ, अमरावती. आज 3 मार्च सगळ्यांना जागतिक श्रवण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जी रॅली काढली त्या रॅलीचा मुख्य उद्देश हाच की आपल्या आजूबाजूला समाजामध्ये श्रवण दोषाने ग्रासलेल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे. श्रवण दोष हे न दिसणारे व्यंग असल्यामुळे याचा समाजामध्ये बऱ्याचदा गैरसमज होतात. आज आपण या रॅलीच्या माध्यमातून श्रवण दोषाचे होणारे दुष्परिणाम, श्रवण दोषावर योग्य वेळी निदान व उपचार केल्यास कसा परिणाम होतो याच्या बाबतीत आपण समाजामध्ये जागरूकता करत आहोत. आज एकूण 1000 मुलांमागे 2 ते 3 मुलं हे जन्मतः श्रवणबाधित असतात व ते जन्मतःच आईच्या पोटामधून अतितीव्रतेचा श्रवण दोष घेऊन जन्माला येतात. आणि बऱ्याचदा आजच्या या पालकांना यावरती असणाऱ्या उपचार पद्धती बाबतीत कल्पना नसते. त्यामुळे आपणांना सर्वांना एकच सांगायचे आहे की आजच्या या तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या युगामध्ये श्रवण दोषावर योग्य वेळी अचूक निदान व उपचार केल्यास आपण या श्रवणबाधित सर्व बालकांना सामान्य मुलाच्या प्रवाहामध्ये आणू शकतो. तसेच आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये राहणारी बरीचशी मंडळी अशी असते की ज्यांना ऐकण्याची समस्या असते, पण ही आपण त्याकडे इग्नोर करतो. आणि या सर्वांना योग्य वेळी श्रवण दोषावर निदान व उपचार केल्यास त्यांची सोशल लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ आपण बऱ्याचदा डेव्हलप करू शकतो. त्यामुळे माझी आजच्या या 3 मार्च जागतिक श्रवण दिनानिमित्त सगळ्यांना एकच विनंती आहे की जर श्रवण दोषाचा व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूला कुठेही आढळल्यास त्याला योग्य वेळी अचूक निदान करण्यासाठी तज्ञाकडे पाठवा व त्याच्यावर योग्य उपचार पद्धतीची निवड करा. धन्यवाद.